येईल का जुळून नाते? शिव तिला सगळं गुंडाळून आत्ताच कुठेतरी बाहेर पाठव, नाहीतर दिव्याला त्रास देईल ती. तिच्यावर आपली 24 तास नजर ठेव. आदित्यला दिव्याला कोणत्याच अडचणीत टाकायचं नव्हतं. इथून पुढे आदित्यला तिला त्रास झालेला बघून वाईट वाटत होतं आणि म्हणूनच सर्व एम्प्लॉईजना त्याने तंबी दिली होती. शिवला स्मिताला कुठेतरी लांब पाठवायला सांगितलं होतं, जेणेकरून तिची सावलीही दिव्यावर पडणार नाही. स्मिता नुसती जळफळ करत होती. टर्मिनेशन लेटर मिळाल्यावर तिला जॉब कुठे मिळणार होता? अजूनपर्यंत मस्त ऐशो आरामात जीवन जगायची सवय झाली होती. गेली 10 वर्ष कंपनीत काम करत होती ती. तिला आदित्य नेहमी रिस्पेक्ट द्यायचा, पण तिने दिव्यासाठी वापरलेले शब्द चुकीचे होते. कोणत्याही मुलीला जज करणं चुकीचंच आहे. दिव्याला ती अशी बोलायची हिंमत करते म्हणजे स्वतःला समजते काही. हिची जागा तिला दाखवणं गरजेचं होतं. म्हणूनच शिवला त्याने स्मिताला कुठेतरी लांब पाठवायला सांगितलं होतं. त्याने हळूच जाऊन दिव्याला दरवाजातूनच वाकून बघितलं तर दिव्या गाढ झोपली होती. इथून पुढे कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. तिचा निरागस चेहरा बघून त्याला ती जॉईन झालेला दिवस आठवला. ती त्याच्या कंपनीच्या गेटमधून आत येत होती आणि नेमका तो मीटिंगसाठी बाहेर चालला होता. दोघांची एकच वेळ. तिने आणि त्याने दरवाजा उघडायची. व्हॉट अ कोइन्सिडन्स. तिला बघताच त्याच्या हृदयाने पहिल्यांदा एक वेगळंच संगीत छेडलं होतं. तू माझ्यासाठी खास आहेस असंच काहीसं मनही तिला बघून म्हणालं होतं. तो 2 क्षण चक्क थांबला होता तिला बघायला. त्याच्या हृदयात काहीतरी झालं होतं. तिला बघितल्यावर आपल्याला वेगळ्या भावना जाग्या झाल्या आहेत हे आदित्यला जाणवलं. एकदम भन्नाटवलं फील. त्याला मीटिंग होती म्हणून तो निघून गेला, पण तिची एंट्री आणि त्याची एक्झिट एका वेळी झाली तो क्षण खूपच भारी वाटला त्याला. मीटिंगवरून आल्यावर त्याने आपल्या केबिनमध्ये पोचल्यावर त्यावेळीचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितला होता आणि त्याला तेव्हाही त्याचं हृदय धडधडलेलं जाणवलं. तेही एका वेगळ्याच लयीत नाद करू लागलं होतं. त्याला तिला बघून आनंद, आपुलकी आणि खूप काही वाटलं, ज्याचं तो शब्दात वर्णन करू शकत नव्हता. तेव्हापासून तिला कॅमेऱ्यात बघायला त्याला वेगळीच मजा येत होती. त्या दिवशी ती इंटरव्ह्यू देऊन घरी निघून जात होती. त्याने तिला जाताना बघितलं आणि सिक्युरिटीला कॉल करून त्याच्या केबिनमध्ये पाठवायला सांगितलं. एक प्रकारे तिला बघायची, जवळून बघायची ओढ लागली होती त्याला. तिचा हात आपल्या हाती असावा, त्याला स्पर्श करावा अशी एक अनामिक ओढ त्याला जाणवू लागली. ती येईपर्यंत त्याने खूपच वाट बघितली. तिला गेटपासून केबिनमध्ये पोचायला कमीत कमी 5 मिनिटं लागली, कारण सिक्युरिटीने सांगितलं तरी ती मागे येऊन शोधत होती. एका स्टाफला विचारून ती आदित्यच्या केबिनपर्यंत पोचली होती. दरवाजावर टकटक करून तिने "मे आय कम इन सर" असं विचारलं आणि येस म्हणायच्या आधीच आदित्यचं हृदय टुनटुन उड्या मारू लागलं. येस म्हणत दरवाजा उघडला आणि मगाशी समोर बघितलेली तिला पुन्हा बघताना तो हरवूनच गेला. "येस सर, तुम्ही बोलावलंत मला?" दिव्या म्हणाली आणि आदित्य भानावर आला. "येस येस मिस, सीट." आदित्यने समोर खुर्चीत बसायला सांगितलं. तशी दिव्या घाबरतच त्याच्यासमोर खुर्चीत बसली. त्याला जाणवलं. "थँक्स," दिव्या म्हणाली. "गिव्ह मी युअर रेझ्यूम." आदित्यने तिच्याकडे तिचा रेझ्यूम मागितला, पण तिने तर तो अकाउंट डिपार्टमेंटला दिला होता. तिने आपल्या फोल्डरमध्ये बघितला तर एक रेझ्यूम होता. तोच तिने आदित्यच्या समोर पकडला. आदित्यने सगळ्यात पहिलं तिचं नाव बघितलं.
वाचलं दिव्या पाटील, डेझिग्नेशन अकाउंटंट, शिक्षण स्पेशलायझेशन इन अकाउंट, BAF, MCOM नुकतंच झालं होतं. अनुभव 2 वर्षाचा होता. तिचा पूर्ण बायोडेटा त्याने वाचला. नाईस टू मीट यू मिस दिव्या, तुम्ही हा जॉब आजपासून जॉईन केलात तर मला आवडेल, आदित्य म्हणाला. त्याला तिला रोज बघायची इच्छा होती. ती आताही डोळ्यासमोरून बाजूला जाऊ नये असंच वाटत होतं त्याला. सर, आज नाही उद्यापासून जॉईन करते, दिव्या म्हणाली. ओके, नो प्रॉब्लेम, आदित्य म्हणाला. थँक्स म्हणत दिव्या खुर्चीतून उठली तर आदित्यही तिच्या मागोमाग उठून आला आणि त्याने दरवाजा उघडला. तिला हे जरा वेगळंच वाटलं, पण असेल अशी पद्धत, लेडीजला जास्त रिस्पेक्ट देत असतील सर, असं वाटलं तिला मनात. तिथून ती सरळ घरी निघून आली. दिव्या त्याच्या केबिनमधून बाहेर निघाली तेव्हाच त्याने तावड्यांना कॉल करून दिव्याला अकाउंटसाठी घ्यायला सांगितलं. उद्यापासूनच जॉईनिंग लेटर द्या सांगितलं. शिव बाहेर गेला होता, नाहीतर आदित्यने दिव्याला बोलावून घेतलं आणि हे बोलला त्याला माहीतच झालं असतं. आपलं प्रेम तिच्यापर्यंत कसं पोचवायचं याचा तो विचार करत होता. त्याने लगेच गुगलवर सर्च केलं. त्याला वेगवेगळे फंडे कळले. त्यातलेच जे त्याला आवडतील असे त्याने दिव्यासाठी निवडले होते. उद्या ती येणार तर तिच्या डेस्कवर त्याने बुके ठेवला होता फुलांचा. खूप छान होता तो. कार्ड ठेवलं ज्यात त्याचं नाव लिहिलं होतं. दिव्या झोपेतून जागी झाली. तिला स्मिताचं बोलणं आठवलं. तसं ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून सगळं आठवलं. ऑफिसच्या पहिल्या दिवशी आल्या आल्या जेव्हा तिने तो बुके बघितला तेव्हा तर ती खूप खुश झाली. अगदी तिच्या पहिल्या स्वभावात आली होती ती. पण लगेच सावरलं तिने स्वतःला. कोणी ठेवला असेल हा बुके? तिने तो हातात घेऊन नाव वाचलं तर आदित्य. तिने आजूबाजूला बघितलं. आता हा आदित्य कोण? कोणाला विचारणार? पण तिने कोणालाच विचारलं नाही, कारण आजचा पहिलाच दिवस तिचा होता. त्यामुळे ती कोणाला ओळखत नव्हती, कोणावर विश्वास ठेवणार नव्हती. तसंही तिला विश्वासाचं फळ मिळालं होतं. त्यामुळे ती चुकूनही कोणावर विश्वास ठेवणार नव्हती. तिने तो बुके बाजूला ठेवला. वरचं आदित्याचं नाव असलेलं कार्ड काढून बॅगेत ठेवलं, कारण ते कोणाला दिसू नये याची खबरदारी घेतली होती तिने. तो दिवस कामात निघून गेला होता. तिला आदित्य स्क्रीनवर बघत होता. तिचा उत्साह, त्यानंतरचं तिचं शांत होणं त्याला जाणवलं होतं सर्व. तो तिला अधूनमधून बघतच होता. याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. आजच्या दिवसात तो एकच छंद होता त्याचा. ती काय करते जाणून घ्यायचं होतं. प्रत्येक क्षण तिला साठवून घ्यायचं होतं. त्याने तिची माहिती काढायचं ठरवलं. त्याने त्याच्या खबरी व्यक्तीला व्यंकटेशला कॉल करून त्याच्याकडे असणारी सर्व माहिती त्याने व्यंकटेशला दिली आणि दिव्याची माहिती काढायला सांगितली. 1-2दा बुके ठेवून दिव्या त्याला काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. आदित्य कोण हेही शोधायची तसदी घेत नव्हती. आपलं काम भलं की आपण भलं इतकंच माहिती होतं तिला. तिने तसं आपल्या भोवती कुंपणच घातलं होतं. एकटीच लंच करायला बसायची. त्यामुळे आदित्य तिच्याबद्दल जाणून घ्यायला जास्तच उत्सुक झाला होता. त्याने आपले गिफ्ट्स बदलले. चॉकलेट्सचे बॉक्स तो तिच्या डेस्कवर ठेवून देत होता, तर मोठ्या अक्षरात आदित्य नाव लिहून देत होता. पण ती फक्त आली डेस्कवर की त्याचं नावाचं कार्ड काढून बॉक्स तिथेच सोडून जात होते. आदित्य वैतागला होता. त्याने सरप्राईज गिफ्टही तिच्यासाठी अरेंज केलं होतं.
ऑर्डर देऊन स्पेशल गिफ्ट मागवलं होतं. छान डिझाईन केलेली साडी होती तिच्यासाठी. तिने तेही गिफ्ट घेतलं नाही. घेऊन येणाऱ्याचे आभार म्हणून कार्ड घेऊन ते गिफ्ट परत केलं होतं. आदित्यला कसं तिला सांगायचं कळत नव्हतं. त्याच दिवशी तो सहज जावा तसा अकाउंट डिपार्टमेंटला गेला. तावडे तिथेच बसले होते. आदित्यला बघून लगेच उभे राहिले. बॉस आला हे जसं कळलं तसं सर्वजण उभे राहिले. दिव्या ही सर्वात शेवटी उभी राहिली. तो येऊन दिव्याच्या डेस्क जवळच उभा राहिला. दिव्याला त्याची भीती वाटली. बॉस, काही काम होतं का? तावडेने विचारलं. कारण इतक्या वर्षात त्याला कधी अकाउंट डिपार्टमेंटला यायची गरज भासली नव्हती. आणि आज अचानक काय झालं म्हणून तावडे घाबरले होते. माझ्या नावाने हाक मारा तावडे, आदित्य बोलला. तसे सर्वच आदित्यकडे बघू लागले. ओके आदित्य सर, तावडे म्हणाले. आणि दिव्याने आदित्यकडे एकदम चमकून बघितलं. म्हणजे तो आदित्य बुकी? छे, आपण स्वप्न बघत आहोत. दिव्याने स्वतःलाच समजावलं. तिला ऐकून विश्वास बसत नव्हता. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या अजून वेगवेगळ्या कथा आहेत त्या तुम्ही नक्की ऐका.